घट स्थापना के बाद मंदिर प्रबंधन सुनील महाकाली के हाथों देवी माता महाकाली की महाआरती से शुरू हुई चैत्र नवरात्रि की यात्रा। चंद्रपुर के आराध्य देवी माता महाकाली की यात्रा आज से शुरू हुई। इस यात्रा में भाविकों को कोई असुविधा न हो, इसके लिए प्रशासन ने पूरी तैयारियां कर ली है। यात्रा के लिए बड़ी संख्या में भाविकों का आगमन शुरू हो गया है। गुरुवार की सुबह मंदिर में घट स्थापना के पश्चात महाआरती की गई। इस समय मंदिर परिसर में हल्दी उत्सव मनाया गया। माता महाकाली मंदिर जिले का एक महत्वपूर्ण मंदिर है और प्रतिवर्ष चैत्र पूर्णिमा से यहाँ यात्रा होती है। इस यात्रा में महाराष्ट्र समेत अन्य राज्यों से बड़ी संख्या में भाविक यहाँ पहुँचते हैं। बाहरी जिलों से यात्रा में आने वाले यात्रियों और भाविकों को किसी भी प्रकार की असुविधा न हो, इसके लिए जिला प्रशासन, पुलिस प्रशासन एवं मनपा प्रशासन ने तैयारियां की है, जिसके चलते शहर में यातायात व्यवस्था में बदलाव किया गया है। इस संबंध में पुलिस अधीक्षक मोमक्का सुदर्शन ने दिशा निर्देश जारी किए हैं। यात्रा के मद्देनजर मंदिर परिसर में बड़ी संख्या में पूजा साहित्यों की दुकानें लगाई गई। गुरुवार को घट स्थापना के पश्चात मंदिर परिसर में मंदिर के पदाधिकारी और सदस्य, सेवाधारी कार्यकर्ता और महिला वर्ग में हल्दी उत्सव मनाया गया। तत्पश्चात माता महाकाली मंदिर से एकवीरा माता मंदिर तक पालकी निकाली गई। तत्पश्चात एकवीरा मंदिर में घट स्थापना की गई। चैत्र नवरात्राची सुरुवात झालेली आहे। आज षष्ठी, आज घट बसलेला देवीचा, महापूजा झालेली आहे, आरती झालेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मराठवाडा, आंध्र जलगतचे लोक, मराठवाड्याचे जास्ती भाव प्रमाणात येतात। त्याचप्रमाणे लोकांच्या रांगेची सोय, आणखी थंडे फवारे त्यांच्या रांगेमध्ये उभे राहण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे। मंडप टाकलेला आहे, त्यांना प्यायच्या पाण्याची सोय, आणखी ते राहायची सोय देवस्थानाकडून चांगल्या प्रकारे केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रशासनाने पण चांगला परिसर साफ केलेला आहे। यावेळी जास्ती परिसर यात्रेमध्ये वापरता येईल। त्याचप्रमाणे आखरी नवरात्राचा आखरी दिवस म्हटलं तर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला आपला महाअभिषेक होता, त्यानंतर आरती होते, त्यानंतर घट उठते, अशी या नवरात्राची समाप्ती होते। माझं नाव पूजा योगेश बनसोडे आहे। मी मुंबईमधून येते माईच्या दर्शनासाठी। आम्ही खूप म्हणजे लहानपणापासून येतो, आमच्या आई वडिलांपासून येतो आम्ही, आणि इथं आम्हाला खूप श्रद्धा भेटते त्याच्यामध्ये। आणि माईची जी श्रद्धा आहे आमच्या पाठीमागं खूप चांगली आहे। त्याच्यामध्ये माई एकदम द्रुपद माईच्या याच्यामध्ये म्हणजे कुणाला अनुभव होणार नाही, पण जिथं जे पण मागेल ते माई देते म्हणजे कशी पण काय पण करून देते। माया हाय म्हणून आमचं सर्व चांगलं आहे। म्हणून आम्ही मुंबईवरून हर वर्षी म्हणजे दर वर्षातून 2दा-3दा तरी आमच्या इथं चक्रा असतातच माईच्या याला दर्शन घ्यायला। मी साईनाथ हनुमंतराव खंडेर आहे। मूळ राहणार नांदेड जिल्हा बिलोली तालुक्यातून आलेला आहे। इथं आमचे आई वडील, आजोबा, आजी वगैरे सर्वजण इथे येत होते। इथल्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आमच्याकडं भरपूर काही चांगले गोष्टी घडत असतात आणि दर वर्षातून कमीत कमी 4 ते 5 वेळेस आम्ही इथं देवीच्या दर्शनासाठी येतो। इथं आल्यानंतर मन समाधान झाल्याशिवाय जात नाही। तर सगळे काही गोष्टी चांगल्या पद्धतीने